अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील पथरोटी या गावात शेतकरी विचार मंचाच्या वतीने स्वर्गीय दादासाहेब हावरे यांच्या पुण्यतिथी निमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। शेतकऱ्यांचं प्रबोधन करण्यात आलं। माजी आमदार पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील पथरोट येथे स्वर्गीय दादासाहेब हावरे यांच्या पुण्यतिथी निमित्त शेतकरी विचार मंचाच्या वतीने शेतकऱ्यांना शेतीविषयक प्रबोधन करण्यात आलं। शेतीविषयक संमेलनामध्ये बोलताना पाशा पटेल म्हणाले की आपल्या विदर्भामध्ये मोठ्या नद्या आहेत, त्यांचं खोलीकरण करून पाणी अडवा, पाणी जिरवा असं जर केलं तर आपल्या विहिरींना पाणी येईल, मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढेल आणि उत्पन्नही चांगलं होईल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील। आपण प्रत्येकाने पर्यावरणाला पूरक असे प्रयत्न करावे असं ते म्हणाले। सोयाबीनकडे का लक्ष दिलं नाही तर आपला देश कृषी प्रधान देश असताना आपल्या देशात खायच्या तेलाची कशी अवस्था आहे तर आपल्या देशाला 230 लाख मेट्रिक टन खायचं तेल लागतं। 230 लाख मेट्रिक टन आपण तयार किती करतो? 70 लाख मेट्रिक टन। आयात किती करतो? 150 लाख मेट्रिक टन। मदत होऊ शकते असं माझा अनुभव आहे। राजकारणामध्ये सरकारमध्ये लोक ऐकतात का तर प्रफुल्ली सांगितलं तुम्हाला थोडं कष्ट लागते पण एकदा लाईन लागली की व्यवस्थित जमते। मी तुम्हाला 2-3 महत्वाच्या गोष्टी सांगणार। पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला असं सांगतो की मला कळलं की आता तुमच्याकडे केळी आहे, तुमच्याकडे कापूस घे, तुमच्याकडे सोयाबीन घे, तर गेल्या 2-3 वर्षात कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकरराव हावरे हे होते, तर उद्घाटक विधान परिषदेचे माजी आमदार व कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळी भाजपा ग्रामीणचे अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, उज्ज्वला हावरे तसंच शेतकरी व विद्यार्थी यावेळी उपस्थित होत्या। कार्यक्रमामध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आलं। रक्तदानासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख हॉस्पिटल अमरावतीच्या चमूने काम पाहिलं। डॉक्टर कल्याणी देशमुख याही यावेळी उपस्थित होत्या। उत्तम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मान चिन्ह पाशा पटेल व दिनेश सूर्यवंशी यांच्यातर्फे देण्यात आले। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव, सुरजी।